नमस्कार मित्रांनो, वेलकम टू फ्लेवरफुल लाईफ विथ सोनाक्षी. आज आपण बनवणार आहोत अतिशय सोपी पण खूप चविष्ट अशी शेवयांची खीर, जी प्रसादासाठी, सण उत्सवासाठी किंवा खास गोड खायची इच्छा झाली तरी झटपट करता येते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर मी एक टोप घेतलेला आहे, तो तापत ठेवला होता. यामध्ये आपण 2 चमचे तूप घालूया. तूप तापल्यानंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स घालून ते फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स ऍड करू शकता. तर ड्रायफ्रुट्स फ्राय झाल्यानंतर आपल्याला ते साईडला काढून घ्यायचे आहेत. आता याच भांड्यामध्ये मी दूध घेतलेलं आहे आणि यामध्ये मी ऍड करते केसर. साधारण अर्धा लिटर दूध इथे मी वापरत आहे. हे आपण व्यवस्थित तापवून घेऊया. तूप असलेल्या भांड्यातच मी दूध घेतलेलं आहे. या मिश्रणामुळे आपण जी खीर बनवणार आहोत ती चिकट होणार नाही आणि शेवया सुटसुटीत राहायला मदत होईल. आणि केसर आपण सुरुवातीलाच घातल्यामुळे दुधाला एक छान कलर आणि केसरचा सुगंध राहील. तर हे जे दूध आहे ते आपल्याला सतत मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ते भांड्याला खाली चिकटणार नाही आणि करपणार नाही. तर दूध तापल्यावर आपल्याला यामध्ये भाजलेली शेव ऍड करायची आहे. पण लक्षात ठेवा, ही शेव आपल्याला अगदी थोडी थोडी करून ऍड करायची आहे आणि ढवळत राहायचं आहे. जर तुम्ही वाटीभर शेव डायरेक्ट टाकलीत तर त्याच्या गुठळ्या होण्याचे चान्सेस तर असतातच, पण दूध गरम असल्यामुळे ते बाहेर उफाळून येण्याचे चान्सेस सुद्धा जास्त असतात. त्यामुळे गॅस फ्लेम स्लो ठेवा आणि थोडी थोडी शेव यामध्ये ऍड करून ढवळत राहा. तर मी इथे भाजलेली शेव घेतलेली आहे, त्यामुळे याला तुपावर भाजायची गरज नसते. तर शेव ऍड करून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित आपण ढवळत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकतात केसरमुळे या मिश्रणाला छान कलर आलेला आहे आणि याचा सुगंध म्हणजे पूर्ण घरभर दरवळत आहे. पण केसर अगदी ऑप्शनल आहे. जर तुम्हाला अवेलेबल नाही झालं तर ते तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. आता यामध्ये आपण ऍड करूयात फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स. त्यानंतर मी ऍड करते वेलची पावडर. वेलची ऐवजी तुम्ही जायफळ पावडर सुद्धा वापरू शकतात, किंवा जर तुम्हाला दुसरा कुठचा फ्लेवर यामध्ये ऍड करायचा असेल तर तोही तुम्ही ऍड करू शकतात. आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यावर यामध्ये आपल्याला ऍड करायची आहे साखर. साधारण 50 ग्रॅम साखर मी इथे वापरलेली आहे. आता खिरीला एक उकळ येईपर्यंत आपण वाट बघूया. ही शेव बारीक असल्यामुळे शिजायला वेळ लागत नाही. एक उकळ आल्यानंतर ही शेव लगेच शिजून रेडी होते. तर आपल्याला ही मिक्स करून चेक करायची आहे. ही जी शेव आहे ती अशा प्रकारे स्मॅश झाल्यानंतर समजून जायचंय की आपली खिरीतली शेव शिजलेली आहे. तर अशी झटपट होणारी, पुरीसोबत खा किंवा नुसतीच खा तरी यम्मी लागणारी शेवयांची खीर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की कळवा. अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा फ्लेवरफुल लाईफ विथ सोनाक्षी. बाय बाय, लव्ह यू.